अर्थात ते ब्रह्म, तो देव निर्गुण आहे, निराकार आहे, निसंग आहे, अरूप आहे, निर्लेप आहे, निराधार आहे, निर्विकल्प आहे. त्या देवाची ओळख करून देत असताना भगवंत गीतेमध्ये म्हणताय, नैनम छदंती शस्त्राणी नैनम दहती पावका न चैनम क्लेदेंती को न शोषयती मृतः. तो देव कसा आहे? नैनम छदंती शस्त्राणी, अर्थात शस्त्राने तुटत नाही. नैनम दहती पावका, अग्नीने जळत नाही. नचैनम क्लेदेंती को न शोषयती मृतः, चिखलाने कालवत नाही आणि वाऱ्याने चढत नाही. अशा प्रकारे तो देव आहे, अशा प्रकारे ते ब्रह्म आहे. निर्गुण असून सुद्धा त्याला सगुणाचा आधार घ्यावा लागतो. निराकार असून सुद्धा त्याला आकारात यावं लागतंय. कशासाठी? मग त्याची ओळख करून देत असताना या ओवीच्या नंतर या 4थ्या अध्यायातील श्लोक क्रमांक 7 आणि 8, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थान धर्मस्य तदात्मनं सृजाम्यहम् परित्राणाय साधूना विनाशाय च दुष्कृतः धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. धर्माची स्थापना करण्यासाठी, दुष्टांचा नाश करण्यासाठी आणि भक्ताचं रक्षण करण्यासाठी भगवंताला प्रत्येक वेळेला अनेक अवतारामध्ये, अनेक रूपामध्ये यावं लागतंय. अर्थात तो निर्गुण असून सुद्धा सगुणाचा आधार घ्यावा लागतो. निराकार असून सुद्धा त्या भगवंताला आकारात यावं लागतंय. ब्रह्म असून सुद्धा मायेचा आधार घ्यावा लागतो. आणि त्याचीच ओळख करून देत असताना या ओवीमध्ये भगवंत म्हणतात, तैसा अमूर्तची मी किरीटी परी प्रकृतीची अधिष्ठी ते साकारपणे नटे नटी कार्या लागी. ओवीवर अर्थ पूजा बांधण्याआधी ज्या निमित्तानं आपण या ठिकाणी ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे, आध्यात्मिक क्षेत्रामध्ये खऱ्या अर्थानं आपल्या कल्याण ग्रामीण मध्ये ज्या गावाचं नाव आवर्जून घेतलं जातंय बरं का, ते आपलं रायते गाव. ज्या गावामध्ये आध्यात्मिक क्षेत्रामध्ये कार्य करणारे अनेक कलावंत आहेत. प्रवचनकार असतील, कीर्तनकार असतील, मृदुंगमणे असतील, गायनाचार्य असतील बरं का, भजन सम्राट असतील, हरिपाठ मंडळ असेल, भजन मंडळ असेल, महिलांचं भजन मंडळ असेल, महिलांचं हरिपाठ मंडळ असेल. अशा प्रकारे आध्यात्मिक क्षेत्रामध्ये कार्य करणारं हे रायते गाव. आणि या रायते गावामध्ये गेली 27 वर्षांपासून या ठिकाणी श्री हनुमान जयंती निमित्त अखंड हरिनाम सप्ताह आयोजित केला जातो. 2 तप पूर्ण झाली, एक रौप्य महोत्सव झाला आणि आता हे वर्ष 27वे आहे. या ठिकाणी हा अखंड हरिनाम सप्ताह आयोजित केलेले असताना ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण, त्याचप्रमाणे काकड्यापासून ते रात्रीच्या जागर भजनापर्यंत अनेक प्रकारच्या कार्यक्रमांचं नियोजन केलं जातंय. मग त्यामध्ये प्रवचन असेल, कीर्तन असेल, हरिपाठ असेल, हरिजागर असेल, अशा प्रकारचे अनेक कार्यक्रमांचं नियोजन केलं जातंय. चैत्र शुद्ध नवमी अर्थात श्रीराम नवमी पासून ते प्रतिपदेपर्यंत या ठिकाणी या कार्यक्रमांचं आयोजन केलं जातंय. या हरिनाम सोहळ्याचा आजचा हा 5वा दिवस आणि या 5व्या दिवसाची ही प्रवचन सेवा या ठिकाणी माझ्या वाट्याला आली. अर्थात या ठिकाणी या प्रवचन सेवेचे पुष्प अर्पण करण्याची संधी मला मिळाली. आपल्या गावातील श्रीयुत अमोल रामदास चौधरी और अमोल रामदास सुरोशी दादा, अमोलजी सुरोशी दादा यांच्या सौजन्याने या ठिकाणी ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे.
खरं तर हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत असताना अनेक कलावंतांचं सहकार्य लाभलं जात आहे. धार्मिक क्षेत्रामध्ये कार्य करणाऱ्या अनेक भाविक भक्तांचं सहकार्य या ठिकाणी लाभलं जात आहे. पहिल्या दिवसापासून ते शेवटच्या दिवसापर्यंत, सांगतेपर्यंत अगदी प्रत्येक कार्यक्रम असेल, प्रत्येक कार्य असेल, छोटी मोठी काही कामं असतील, मग या ठिकाणी झाडलोट करण्यापासून, अंथऱ्या टाकण्यापासून ते अंथऱ्या उचलेपर्यंत अनेक प्रकारची कामं या ठिकाणी असतील. जे कार्य आपल्या वाट्याला आलं, जे काम आपल्या वाट्याला आलं, जी सेवा आपल्या वाट्याला आली, ती सेवा अतिशय नम्रपणे करणारी माणसं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. आणि अशा प्रकारे तुमच्या आमच्या सर्वांच्या सहकार्याने 27 वर्षांपासून हा भव्य दिव्य असा हरिनाम सोहळा तुम्हाला आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतो. हा सोहळा संपन्न होत असताना आपण अनेक ठिकाणी पाहतोय, सप्ताह सुरू करणं सोपं आहे बरं का. माझ्यापेक्षा अनुभवी माणसं या ठिकाणी बसलेले आहेत सगळे. एखादं कार्य सुरू करणं सोपं आहे, टिकवणं कठीण आहे. आणि ते 27 वर्षांपर्यंत आज तुम्ही अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी नियोजन करताय. सर्वप्रथम हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत असताना तन मन धनाने सेवा करणाऱ्या सगळ्या भाविक भक्तांच्या चरणी मी नतमस्तक होतो. सर्वांना दंडवत करतोय या ठिकाणी, कारण तुमच्या सर्वांच्या सहकार्याने या ठिकाणी हा कार्यक्रम आपल्याला पाहायला मिळतोय, हा सोहळा आपल्याला अनुभवायला मिळतोय. गेली 27 वर्षांपासून आम्ही या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित करत असतो, उत्सव आयोजित करत असतो. उत्सव आयोजित करण्याचं कारण असं आहे की उत्साह वाढवतो बरं का. उत्सव काय करतो, आमच्या जीवनामध्ये उत्साह वाढवतोय. आणि उत्साह वाढवत असेल त्यालाच उत्सव म्हटला पाहिजे. आमच्या जीवनामध्ये आम्ही काय करावं, कसं जगावं, कसं वागावं हे आम्हाला कळावं, याचं मार्गदर्शन आम्हाला या ठिकाणी प्राप्त होतंय, म्हणून सोहळा आहे बरं का. आणि म्हणून हे हरिनाम सोहळे जे आम्ही आयोजित करत असतो याला कारण म्हणजे परिवर्तन घडावं, म्हणून कुठेतरी बदल दिसला पाहिजे, बदल झाला पाहिजे. आणि यासाठीच आपण हे हरिनाम सोहळे आयोजित करत असतो. साध्या आणि सोप्या भाषेत सांगायचं म्हटल्यानंतर राम राज्य यावं म्हणून हे सोहळे आम्ही आयोजित करत असतो. बरोबर आहे की नाही. रावणाचं राज्य नष्ट होऊन रामराज्य यावं म्हणून आम्ही हे सोहळे आयोजित करत असतो. रामराज्य जर आणायचं असेल, रामराज्य जर अनुभवायचं असेल, रामराज्य जर पाहायचं असेल तर त्यासाठी सर्वप्रथम रामाचा जन्म झाला पाहिजे. बरोबर आहे की नाही. रामराज्य जर आम्हाला अनुभवायचं आहे, पाहायचं आहे, तर त्यासाठी सर्वप्रथम आधी काय झालं पाहिजे, रामाचा जन्म झाला पाहिजे. प्रभू रामचंद्रांचा जन्म त्रेतायुगामध्ये झाला. राम तो त्रिकाळाचा पुत्र दशरथाचा, ते रामप्रभू, ते श्रीराम प्रभू. त्यांचा जन्म आज व्हावा म्हणजे काय, एक पत्नी, एक बाणी आणि एक वचनी त्या विचारांचा जन्म झाला पाहिजे. जेव्हा प्रभू रामचंद्रांचा विचाराचा जन्म आमच्या अंतःकरणामध्ये होईल, त्यावेळेला समजाचा ह्या कलियुगातही श्रीराम प्रभूंचा जन्म झाला, रामाच्या विचारांचा जन्म झाला असं म्हणायला हरकत नाही बरं का. आम्ही काय केलं पाहिजे, नेमकं आमच्या मनामध्ये परिवर्तन झालं पाहिजे, म्हणून ही प्रवचन आहेत, म्हणून कीर्तन आहेत, म्हणून हे हरिनाम सोहळे आहेत. आमच्या अंतःकरणामध्ये परिवर्तन झालं पाहिजे म्हणून हे हरिनाम सोहळे आहेत. जे कार्य आज आम्ही अनुभवतोय माऊली ज्ञानोबांचं, जगद्गुरु तुकोबांचं, ते कार्य, ते विचार
आम्हाला पुढे देता येतात का, आम्हाला पुढे सुपूर्त करता येतात का, त्या विचारामध्ये अनेक प्रकारची मंडळी आम्हाला समाविष्ट करता येते का, यासाठी हा सोहळा आहे, यासाठी हे सप्ताह आहे. म्हणून काय करायचं, आम्ही सर्वप्रथम आमच्या मनामध्ये परिवर्तन झालं पाहिजे. उद्देश काय आहे बघा सोहळ्याचा उद्देश काय? सर्वप्रथम आमच्या मनामध्ये परिवर्तन झालं पाहिजे, आमच्या अंतःकरणामध्ये परिवर्तन झालं पाहिजे. ज्या वेळेला आमच्या मनात, आमच्या अंतःकरणात परिवर्तन होईल, त्यावेळेला ते पाहून इतर लोक येतील. वाढवायचं आहे ना, हा सोहळा करायचा आहे ना. मग त्यासाठी आम्ही आमच्या मनामध्ये, आमच्या अंतःकरणामध्ये परिवर्तन करून घेतलं पाहिजे. आमच्यात बदल झाला ना की ज्याला बदल व्हावा असं वाटतो तो आपोआप येऊन बसेल ना, तो आपोआप समाविष्ट होईल. म्हणून त्यासाठी आम्हाला काय करायचंय, सर्वप्रथम श्रीराम प्रभूंच्या विचारांचा जन्म झाला पाहिजे आमच्या अंतःकरणामध्ये. एक बाणी, एक वचनी, काय, आणि एक पत्नी. आज आम्हाला या कलियुगामध्ये भ्रष्टाचार, हिंसाचार आणि अत्याचार पाहायला मिळतो. याला कारण काय? कुठेतरी माणसाची जगण्याची पद्धत बदललेली आहे, नीतिभ्रष्ट झालेला आहे मनुष्य, अधर्माकडे वाटचाल झालेली आहे, अधर्माने वागतोय मनुष्य. जन्म देणारे आई वडील आज आम्हाला वृद्धाश्रमात पाहायला मिळतात. देवपूजा काय आहे, देवाची पूजा काय आहे, हे आम्हाला माहिती नाहीये. या कलीचं, वर्तणुकीचं मार्गदर्शन करत असताना, ती वर्तणूक सांगत असताना असं म्हटलेलं आहे, कलियुगामध्ये मनुष्य खोटं जास्त बोलेल आणि खरं कमी बोलेल. कलियुगामध्ये अत्याचार, हिंसाचार, भ्रष्टाचार दिवसा धवधवल्या पाहायला मिळेल, आणि आज ते आम्हाला पाहायला मिळतंय. अत्याचार करणारा तो रावण, भ्रष्टाचार करणारा तो रावण, हिंसाचार करणारा तो रावण, त्याचा आम्हाला वध करायचा आहे, त्या विचारांचा वध करायचा आहे. ऐकताय ना? रावण पहिले व्यक्ती रूपाने बाहेर होता, त्यामुळे भगवंताला त्या रावणाचा वध करण्यासाठी अनेक अवतार घ्यावी लागली, अनेक अवतार घ्यावी लागली. रावण एकच नाही बरं का, रावण एकच नाही. त्या विचाराची जी जे राक्षस होते, दैत्य होते, दानव होते, त्या विचाराची जी माणसं होती, त्या ठिकाणी त्या विचारांचा वध करण्यासाठी भगवंताला अनेक वेळा यावं लागलं. मत्स्य, कूर्म, वराह, नृसिंह, वामन, परशुराम, रामकृष्ण, बौद्ध, कल्की, अनेक रूपाने भगवंताला यावं लागलं. आणि आजही साधू संतांच्या रूपामध्ये प्रत्यक्ष भगवंत कार्य करतात, त्या राक्षसी वृत्तीचा वध करण्याचा, रावणाच्या विचारांचा वध करण्याचा. ज्याच्याने अधर्म घडतो, ज्याच्याने अनिती घडते, त्या वाईट विचारांचा वध करण्याचं कार्य आजही अनेक साधू पुरुष आपल्या मार्गदर्शनाने करत आहेत. रामराज्य यावं असं वाटत असेल तर सर्वप्रथम श्रीराम प्रभूंच्या विचारांचा जन्म झाला पाहिजे पहिले. दुसरं, एकदा त्या विचारांचा जन्म झाला की मग रावणाचा वध करायचा आहे. पण रावणाचा वध करण्याच्या आधी त्या वेळेला श्रीराम प्रभूंनी काय केलं माहिती आहे का? चांगली माणसं एकत्र जोडली गेली. विश्वामित्र आणि वशिष्ठ एका जागेवर कधी होते का? एका जागेवर कधी बसले होते? पण दोघांनाही एका व्यासपीठावर आणण्याचं काम कोणी केलं? श्रीराम प्रभूंनी केलं. बरोबर आहे की नाही? वशिष्ठांची अनेक पुत्र, अनेक मुलं मारली ना विश्वामित्रांनी. काय वैर होतं ते बघा, कशा पद्धतीने होतं ते. पण त्यांना एकत्र आणण्याचं काम कोणी केलं? एका व्यासपीठावर आणण्याचं काम कोणी केलं? श्रीराम प्रभूंनी केलं.
आम्हाला सुद्धा काय करायचंय, आमच्या गावामध्ये वेगवेगळ्या संप्रदायामध्ये, वेगवेगळ्या पंथामध्ये, वेगवेगळ्या प्रकारच्या क्षेत्रामध्ये कार्य करणारी अनेक माणसं आहेत. राजकीय क्षेत्रामध्ये कार्य करणारी वेगळी आहेत, सामाजिक क्षेत्रामध्ये कार्य करणारी वेगळी आहेत, अजून वेगवेगळ्या प्रकारच्या क्षेत्रामध्ये कार्य करणारी माणसं वेगळी आहेत. अनेक संप्रदायामध्ये कार्य करणारी वेगवेगळी माणसं आहेत, अनेक पंथामध्ये कार्य करणारी वेगवेगळी माणसं आहेत. हा उत्सव, हा सप्ताह आम्हाला आयोजन करण्याचं कारण काय आहे? ती सगळ्या प्रकारची माणसं आम्हाला एकत्र आणायची आहेत. ती सगळी माणसं आम्हाला एकत्र आणायची आहेत. चांगल्या विचाराची माणसं ज्या वेळेला एकत्र येतात ना, त्यावेळेला अशा प्रकारच्या हरिनाम सोहळे आम्हाला पाहायला मिळतात. चांगल्या विचाराची माणसं, धार्मिक विचाराची माणसं, परमार्थिक माणसं ज्या वेळेला एकत्र येतात ना, त्यावेळेला रावणाच्या वृत्तीचा, रावणाच्या विचारांचा वध करायला अतिशय सोपा जातो. मग फक्त त्यासाठी आम्हाला काय करायचे? चांगल्यांची संघटना निर्माण करायची, चांगल्या माणसांची संघटना निर्माण करायची आहे. आता सगळ्यात महत्वाचा विषय म्हटल्यानंतर आपल्याला या ठिकाणी येऊन आणि आपल्या अंतःकरणामध्ये जर परिवर्तन करायचं आहे, तर कलियुगी उद्धार हरीच्या नामे. सामर्थ्य कशामध्ये आहे? पुराणामध्ये त्याचा उल्लेख आहे. सत्ययुगामध्ये साधना होती, ध्यान धारणेला महत्व होतं. बरं का? सत्ययुगामध्ये ध्यान धारणेला महत्व होतं. त्रेतायुगामध्ये होम हवन यज्ञ यागाला महत्व होतं. द्वापारामध्ये कर्मकांडाला महत्व होतं. आणि कलियुगी उद्धार हरीच्या नामे. कलियुगामध्ये सर्वात सोपं आणि साधं साधन जर असेल तर भगवंताचं नामस्मरण, देवाचं नामस्मरण. आपण नेहमी एक दृष्टांत ऐकतोय बघा, श्रीराम प्रभू आणि मारुतीरायांचा. वानर ज्या वेळेला त्या दगडांवर राम राम लिहून ते दगड पाण्यात टाकत होते, बरं का, अनेक वानर काय करायची? दगडावर राम लिहायची आणि ते दगड काय करायची? पाण्यात टाकायचे. पाण्यात टाकलेला दगड तरायचा. हरी नाम नेमस्त पाषाण तारी, कसं मांडले बघा, कसं सांगितलंय बघा. हरिनाम नेमस्त पाषाण तारी, दगड तारण्याचं सामर्थ्य नामामध्ये आहे. पण हे ज्या वेळेला श्रीराम प्रभूंनी बघितलं, त्यावेळेला त्यांच्या मनामध्ये विचार आला, काय नावाने जर दगड तरतात तर मी टाकल्यानंतर दगड तरायला पाहिजेत. ऐकताय ना? आणि असा भला मोठा दगड घेतला, तो टाकला पाण्यामध्ये, बुडाला. मोठा होता म्हणून बुडाला की काय म्हणून छोटा 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 छोटा, अगदीच छोटा टाकला. आतापर्यंत टाकलेली सगळी दगड बुडाली, सगळे दगड बुडाले. आणि हळूच मागे बघितलं भगवंताने, पाहतात तर मारुतीराया हात जोडून उभे आहेत. जिथे श्रीराम प्रभू आहेत ना, तिथे मारुतीराया हात जोडून आहेत. बरं का? जिथे श्रीराम प्रभू आहेत ना, तिथे मारुतीराया कसे आहेत? हात जोडून आहेत, हात जोडून उभे आहेत. आज्ञा काय ते सांगा, काम काय ते सांगा, हात जोडून उभे आहेत. आणि तेवढ्यात श्रीराम प्रभूंनी बघितलं, हनुमान मागे उभे आहेत हात जोडून. विचारलं, कधी आलात तुम्ही? पहिला दगड बुडला तेव्हाच. पण पुढे मारुतीराया काय म्हणतात माहितीये का? भगवंता, तुमच्या नामाने दगड तरली जातात. ऐकताय ना? ज्या दगडावर तुमचं नाव लिहिलं ना देवा, ती दगड तरली जातात. पण देवा, जो दगड तुमच्या हातून सुटला ना, तो बुडला समजा. काय फरक कळतो का? दगडावर नाव लिहिलं, तो दगड तरला. पण जो दगड देवाच्या हातून सुटला ना, तो दगड बुडला. मग आता देवाच्या हातात राहायचा का सुटायचं देवाच्या हातातून, हे कोणाच्यावर अवलंबून आहे? काय? आता ऐका,
देवाच्या हातात जर राहायचं आहे ना, तर सर्वप्रथम आमच्याकडच्या अहंकाराचा आम्ही त्याग केला पाहिजे, अभिमानाचा त्याग केला पाहिजे. अभिमान जर असेल, अहंकार जर असेल, तर तो देवाचं कार्य करू देत नाही करू देत. अहंकारी माणूस देवाला आवडत नाही. अभिमान अंतःकरणामध्ये असलेला माणूस देवाला आवडत नाही. माना पानाला भुकेलेला माणूस देवाला आवडत नाही. त्याच्या पलीकडे जो गेलेला आहे ना, वाचा तुम्ही 12वा अध्याय गीतेचा. त्या 12व्या अध्यायामध्ये भगवंतानी आपल्याला आवडणाऱ्या भक्तांची यादी दिलेली आहे. देवाला कोण आवडतात? आपल्याला आवडणाऱ्या भक्तांची ओळख सांगत असताना भगवंत म्हणतात, संतुष्ट सततम योगी यतात्मा दृढ निश्चय हा मयो अर्पित मनोबुद्धिर्यो मद्भक्त समे प्रिय. ज्याला सुख नाही आणि दुःख नाही, सुखाचाही तसाच आहे आणि दुःखातही तसाच आहे, काही फरक पडत नाही. आपल्या भाषेत सांगायचं म्हणजे गरिबी आली म्हणून लाजू नये आणि श्रीमंती आली म्हणून. जो सुखातही भगवंताचं नामस्मरण करतोय आणि जो दुःखातही भगवंताचं नामस्मरण करतोय. आम्हाला दुःखात देव आठवतो, सुखात आठवत नाही. घरामध्ये जर आमच्या सुख ओसंडून वाहत असेल ना, तर आम्हाला दिवा लावायची पण शुद्ध नसते. खरंय की खोट आहे? आनंदी आनंद असेल तर सगळं, पण घरात जर दुःख असेल ना, तर आम्ही देवाच्या पुढचा दिवा विझू देत नाही, कारण आमचं सतत लक्ष देवाकडे असतो. कबीर महाराज म्हणतात, दुःख में स्मरण सब करे, सुख में करे ना कोय, जो सुख में स्मरण करे दुःख काय का होय. आम्हाला काय करायचं आहे? अखंड भगवंताचं नामस्मरण करायचंय, सुखातही आणि दुःखातही जो सारखाच आहे. पुढे मान अपमानाला भुकेलेला नाही, मानाला अपमानाला भुकेलेला नाही, त्याच्या पलीकडे गेलेला आहे. जय पराजय त्याच्या मनातही नाही, त्याला स्पर्शही करत नाही. आणि जो मन आणि बुद्धी देवाला अर्पण करतो ना, ते भक्त देवाला आवडतात. आम्हाला देवाच्या हातात राहायचंय का बाहेर पडायचंय ते आमच्यावर अवलंबून आहे. आमच्याकडे जर अहंकार असेल, अभिमान असेल, तर ऐका, अभिमान अहंकार कधीही परमार्थ करू देत नाही. अभिमान कधीही देवाचं दर्शन घेऊ देत नाही. अभिमान कधीही देवाचं नामचिंतन करू देत नाही. करत असेल, तुम्हाला वाटत असेल कदाचित आपल्याला मी खूप काही करतोय, पण वरच्या अंगाने असेल, अंतरंगाने काहीच नाही. अंतरंगाने जर करायचं आहे तर परमार्थातला पहिला अलंकार आहे नम्रता. सगळं बाजूला ठेवा. काय मला देवाचं कार्य करायचंय, धर्माचं कार्य करायचंय, एवढा उद्देश फक्त डोळ्यासमोर ठेवा, एवढंच फक्त हेतू डोळ्यासमोर ठेवा आणि कार्य करायला लागा. मान अपमान मध्ये येणारही नाही, स्पर्शही करणार नाही. अभिमान अंतःकरणामध्ये नसेल ना, नम्रतेने कार्य करता येते. नम्र झाले भूता तेने कोंडिले अनंत. किती सामर्थ्य आहे नम्रतेमध्ये. नम्र झाले भूता त्याने कोंडिले अनंत. नामाने जर दगड तरतात आणि भगवंताने टाकलेली दगड जर बुडतात, तर नामात सामर्थ्य आहे का रामात सामर्थ्य? संदेह येतो ना माणसाच्या मनामध्ये, नामात सामर्थ्य का रामात सामर्थ्य? राम नामात सामर्थ्य. कळतंय का? राम नामात सामर्थ्य. मग ते राम नाम कोणतं? त्याची ओळख करून देत असताना जगद्गुरु तुकोबा म्हणतात, श्रीराम जयराम सकळ म्हणती परिते नेणती राम कैचा. राम तो त्रिकाळाचा पुत्र दशरथाचा, पण ज्याचं नामस्मरण करतोय ना, तो अनंत कालीचा आत्मा राम. श्री रामासी राम ठाऊक असता का शरण जाई वशिष्ठासी. म्हणून तुका म्हणे राम तुझा तुझी शोधुनी पायी ओळखुनी घेई स्वानुभवे आणि सद्गुरु कृपे. जो सगळ्यांमध्ये रममान झालेला आहे ना राम, त्या रामाची आम्हाला ओळख घ्यायची आहे.
एखाद्या वेळी जर आम्ही भाजी केली आणि त्या भाजीला चवच नसेल ना, तर सहज माणूस पटकन बोलतो, आज भाजीत काही रामच नाही, बोलतो ना. काय एखादा माणूस फक्त आहे म्हणून आहे, काय त्याच्याकडे बघितल्यानंतर काय बोलतात, ह्याच्यात काही रामच नाही. जो सगळ्यांमध्ये रममाण झालेला आहे, त्या रामाची आम्हाला ओळख घ्यायची आहे, त्या देवाची आम्हाला ओळख घ्यायची आहे, त्या ब्रह्माची आम्हाला ओळख घ्यायची आहे. जे सत्य तत्व आहे, जे महत्त्व आहे, जे महद्भूत आहे, आमच्या तत्वांना चालवणारे महत्त्व, चाले हे शरीर कोणाचे सत्य, देखवी ऐकवी एक नारायण, वृक्षाचेही पान हाले त्याची सत्ता, तो राम म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राणो हले, जे जगाते चालिता तो राम. सगळ्यांना सामर्थ्य देणारा, पृथ्वी आप तेज वायू आणि आकाश ही पंचभूत जी कार्य करतायत, ज्याच्या सत्तेने कार्य करतायत ना, ते प्रभू रामचंद्र, तो राम. किती सामर्थ्य आहे त्या नामस्मरणामध्ये. वाल्याचा वाल्मिक करण्याचं सामर्थ्य रामनामात आहे, बरं का. आमच्यामध्ये जर बदल घडला पाहिजे, आमच्यामध्ये जर परिवर्तन घडलं पाहिजे, आमचं मन जर स्थिर झालं पाहिजे, अंतःकरणामध्ये जर बदल घडला पाहिजे, तर या कलियुगामध्ये एकमेव साधन आहे, देवाची द्वारी उभा क्षणभरी तेणे मुक्ती चारही साधियल्या. काय करा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. प्रभू रामचंद्रांचा आचार, भगवान श्रीकृष्णांचा विचार आणि हरीचा उच्चार, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. प्रभू रामचंद्रांच्या विचाराचा जन्म व्हावा असं वाटत असेल तर त्यासाठी नामधारण केलं पाहिजे, नामस्मरण केलं पाहिजे. आधी आमच्याकडे जे किलबिश आहे, जो कचरा आहे, जे वाईट विचार आहेत, ते बाजूला सारले पाहिजेत ना. आम्ही परमार्थ करूनही जर ते आम्हाला सारता येत नसतील तर आम्ही परमार्थ करतोय हा आमचा भ्रम आहे. काय परमार्थ करूनही जर तो कचरा आम्हाला काढता येत नसेल ना, तर आम्ही परमार्थिक आहोत आमचा भ्रम आहे. अजून जर अभिमान अहंकार जर आम्हाला त्रास देत असेल, छोट्या छोट्या गोष्टीवरून जर आम्हाला आमच्या अंतःकरणामध्ये नको त्या प्रकारचे विचार निर्माण होत असतील, तर आम्ही एक विचार केला पाहिजे, आम्ही परमार्थिक समजतोय, आम्ही देवाचं कार्य करतोय असं आम्हाला वाटतंय, हा आमचा भ्रम आहे. आम्हाला नरदेहच भगवंताने कशासाठी दिलेले माहिती आहे का? देव पाहण्यासाठी की देव होण्यासाठी? देवाने जो नरदेह आम्हाला दिलेला आहे तो देव पाहण्यासाठी की देव होण्यासाठी? देव होऊन देव पाहण्यासाठी. काय आधी आम्ही देव व्हायचं आहे आणि त्याच्यासाठी हा सोहळा आहे ना, 27 वर्ष या ठिकाणी हा सोहळा आम्ही आयोजित करतोय, हा सप्ताह आम्ही आयोजित करतोय. का? प्रयत्न आहे देव होण्याचा, कर्माने, विचाराने, गुणांनी, आचरणाने प्रयत्न आहे. कुठेतरी संत म्हणतात, दगड परवडला तो एकदाच मंदिरात जातो देव होतो. माणूस रोज रोज मंदिरात येऊनही जर त्याचा अहंकार जात नसेल, त्याचा अभिमान जात नसेल, त्याचा गर्व ताठा जर जात नसेल, त्याचा मीपणा जर जात नसेल, तर मग आम्ही परमार्थ करतोय तो कशासाठी? काय निमित्त? काय निमित्त? शाळेत जातोय, शाळेत जातोय, शाळेत जातोय, फक्त लोकांना दाखवायला अभ्यास करतोय, पण परीक्षेत नापास होतोय, त्याचं काय? मग घरची बोलतात सुद्धा, आमचा पोर रात्र दिवस अभ्यास करतोय पण नापास का होतोय? त्याची अभ्यास करण्याची पद्धत चुकीची आहे. तो 4थीला आहे आणि आता 3रीचा अभ्यास करतोय. तो 4थीला आणि 5वीचा अभ्यास करतोय. 4थीला असताना 4थीचाच अभ्यास करावा ना, तिथे 5वीचाही काही उपयोग येणार नाही आणि 3रीचाही काही उपयोग येणार नाही.
आम्हाला काही परमार्थिक वाटतात, परमार्थ करताना वाटतात, वरच्या अंगाने साधूच वाटतात हो, पण किती बाधू असतात ना हे कर्माचरणावरून कळतंय. आणि ऐका, आम्हाला वरच्या अंगाने राम नाही व्हायचं, सहज होता येतंय ना बाबा. आपण जे नाटक वगैरे करतोय त्याच्यामध्ये होत आहे ना, पात्र घेतात ना, रामाचा, लक्ष्मणाचा, सीतेचा पात्र घेतात की नाही, वरच्या अंगाने राम होतात की नाही. हनुमान जन्म उत्सवाच्या वेळेला आपण पालखी काढतोय का, पालखी असते आपली, पालखीच्या वेळेला पूर्वी बघा ती सोंग निघायची नाही, आता असतात का तुमच्याकडे, काढतात का, भारुड बिरुड असायचं नाही का बाबा, पूर्वी असायचं. त्याच्यात एखादा हनुमान पण व्हायचा ना, आहे की नाही, हनुमंताचं पण पात्र करायचं एखादा. रात्री हनुमंत झालेला सकाळी कुठे पाहायला मिळायचं आम्हाला. वरच्या अंगाने जर आम्ही ड्रेस वेश केले तर आमच्या मनामध्ये परिवर्तन होत नाही, आमच्या अंतःकरणामध्ये परिवर्तन होत नाही. पहिला आम्ही अंतःकरणाचा विचार केला पाहिजे, पहिला आम्ही मनाचा विचार केला पाहिजे, आणि मनामध्ये परिवर्तन व्हावं म्हणून हा रायते गावामध्ये सप्ताह आहे, हरिनाम सप्ताह आहे. आमच्यामध्ये बदल व्हावा, आमच्यामध्ये परिवर्तन व्हावं म्हणून हा 7-8 दिवसाचा आम्ही हरिनाम सोहळा या ठिकाणी आयोजित केलेला आहे. नवमी पासून ते प्रतिपदेपर्यंत रोजचे कार्यक्रम सुरू आहेत, रोजचे कार्यक्रम चालू आहेत. परिवर्तन घडावं म्हणून हे कार्य चालू आहे. रामाचे विचार एकदा आमच्या अंतःकरणामध्ये आले ना की मग पुढे आम्ही काय केलं पाहिजे. आमच्याकडे बघून कशा प्रकारे लोक आकर्षित होतील, येतील, बसतील आमचे विचार ऐकण्यासाठी. जगद्गुरु तुकोबांचे विचार, माऊली ज्ञानोबांचे विचार, हा परमार्थ काय आहे, ही भक्ती काय आहे, भक्ती कशाला म्हणतात, त्यांना एक आवड निर्माण झाली पाहिजे जाणून घेण्याची. त्यासाठी सद्विचाराची माणसं एकत्र आली पाहिजे, चांगल्या विचाराची माणसं एकत्र आली पाहिजेत. संत तर म्हणतात आध्यात्मिक विचाराच्या माणसाने एकत्र बसूच नाही, एकत्र म्हणजे एका जागी बसूच नाही, एकत्र नाही, एका जागी बसूच नाही. तुमच्याकडे जर जगद्गुरु तुकोबांचे विचार असतील, माऊली ज्ञानोबांचे विचार असतील, एका जागी बसू नका तुम्ही, चालत राहा, फिरत राहा. काय ज्या वेळेला ते साधू पुरुष असे फिरत होते, आणि साधू फिरताना चांगला दिसतोय नाही का बाबा, बरोबर आहे की नाही. चांगल्या विचाराची माणसं जी असतात ना ती फिरतानाच चांगली दिसतात, एकत्र शोभून दिसत नाही, आहे की नाही. कधी रायत्याला, कधी गोविलीला, कधी रेवतीला नाही, कधी वापसईला, कधी पुढे मामनोलीला, कोलमला, असं फिरलं पाहिजे. आणि ते साधू फिरत असताना फिरता 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 एका गावामध्ये गेले. तो गाव असा होता की त्या गावामध्ये परमार्थाचं लवलेश नावच काय माहिती नाही, अध्यात्म काय, परमार्थ काय, भक्ती काय, काही माहितीच नाही त्यांना. त्यांना माहितीच नाही हरिपाठ कशाला म्हणतात, काकडा कशाला म्हणतात, कीर्तन प्रवचन काय असते ते त्यांना माहितीच नाही दादा. अशा गावात गेले ते, आणि यांचं काम काय, त्या गावात जावं, मंदिर असेल मंदिरात राहावं, तिथल्या माणसांना जमा करावी, गोळा करावी, समाज प्रबोधनाचं काम करावं, समाजामध्ये जनजागृती करावी, जगद्गुरु तुकोबांचे विचार, माऊली ज्ञानोबांचे विचार त्या ठिकाणी मांडावेत, परिवर्तन घडावं हाच उद्देश. पण ज्या गावात काहीच माहिती नाही, हरिपाठ माहिती नाही, काकडा माहिती नाही, काहीच माहिती नाही, हे साधूंना बघितल्या बरोबर येतील. गावातले लोक एकदम विचित्रच पाहायला लागले त्यांच्याकडे. कोण आले ते, कशासाठी आले ते. साधूंनी सांगितलं एक दिवस फक्त आम्ही तुमच्या मंदिरामध्ये राहणार आहोत बरं का. आता मंदिर पूर्वजांनी बांधलेलं होतं, पण धार्मिक कार्यक्रम माहितीच नाही, 24 तास चालू बरं का. 52 पाणी अध्याय आपलं जोरात चालू तिथे, बाकीच्या काही गोष्टी, गावाच्या मीटिंग तिथे. हरिपाठ माहित नाही, काकडा माहित नाही त्यांना. नाही म्हणे आम्हाला काही आवश्यकता नाही तुमची, तुम्ही काय थांबून इथे तुमची काही व्यवस्था होणार नाही, काही लोक येणार नाहीत, नाही थांबलेलंच बरं होईल. त्या साधूंनी विनंती केली, आम्हाला फक्त एक दिवस राहायचं आहे, नका देऊ आम्हाला काही खाय प्यायला, आम्ही पाणी पिऊन राहू, आमचं काम तर आम्हाला करू द्या.
माऊलींचे विचार, जगद्गुरु तुकोबांचे विचार आम्हाला या ठिकाणी प्रसारित करायचे आहेत, अर्थात ते मार्गदर्शन करायचं आहे. राहूच दिलं नाही त्यांना. शेवटी निराश होऊन ते साधू बाहेर पडले. गावाच्या बाहेर जाता जाता, गावाच्या बाहेर ज्या वेळेला गेले तेव्हा त्या ग्रामस्थांकडे बघितलं त्यांनी. त्या साधूने ग्रामस्थांकडे बघितलं आणि असा हात केला आणि काय म्हणतायत साधू, तुमच्या गावात तुमची भरभराटी हो. काय म्हणतायत साधू, तुमच्या गावात तुमची भरभराटी हो. आणि पुढे निघाले. आले 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 रायत्या गावामध्ये आले. अरे बापरे, काय बघितलं हरिनाम सोहळा. नवमी पासून ते प्रतिपदेपर्यंत किती कार्यक्रमाचं आयोजन, मंदिर किती भव्य दिव्य, अगदी सुशोभित मंदिर, मस्त आहे की नाही. हरिपाठ, काकडा, आध्यात्मिक क्षेत्रातील कार्य करणारे कलावंत, अनेक प्रवचनकार, कीर्तनकार, मृदुंगमने, गायनाचार्य, हरिपाठ मंडळ, भजन मंडळ, काय म्हणाल ते, भजन सम्राट नाही. आणि साधूंचं आगमन झाल्याबरोबर त्यांनी अधिरातत्व केलं साधूंचं चांगल्या प्रकारे. आचार्य देवो भव. कार्यक्रमांना सुरुवात झाली. अतिशय अगदी आनंद वाटला त्या सगळ्या माणसांना. कोण बोलते, महाराज तुमचं जेवण आज आमच्याकडे भोजनाला या. कोण म्हणते आमच्याकडे भोजनाला या. ऐक ना, एकच दिवस राहायचंय, 10 जण आली सांगायला महाराज आमच्याकडेच या. ते शिष्य विचार करायला लागले, काय गाव आहे की काय आहे. दुसरा दिवस उजाडला. दुसऱ्या दिवशी सकाळीच महाराजांनी तयारी केली त्या साधूने दुसरीकडे जायची. ते शिष्य म्हणतायत, महाराज काही दिवस थांबायचं का इथे, चांगला बेत आहे, चांगली माणसं आहेत. त्यावेळेला ते साधू म्हणतात, दादा नदी वाहणारी चांगली दिसते का शांत राहणारी चांगली दिसते. नदी शोभून कोणती दिसते, वाहणारी नदी शोभून दिसते ना. मग ते साधू म्हणतायत, बहती नदी और चलता साधू अच्छा लगता है. शोभून दिसतोय, वाहणारी नदी शोभून दिसते, तसा चालणारा साधू शोभून दिसतो. किती जरी चांगली व्यवस्था आपली झाली असेल तरी आपण एका जागी राहून चालणार नाही, आपण एकाच जागी थांबून चालणार नाही. म्हणून मग काय केलं, पुढच्या गावात निघाले. पण तो गाव सोडता सोडता गावाच्या बाहेर गेले आणि त्या ग्रामस्थांकडे बघितलं आणि काय म्हणतायत साधू, तुमचा गाव ओस पडो. अरे बापरे, जिथे काहीच मिळालं नाही तिथे त्या साधूने काय सांगितलं, तुमच्या गावात तुमची भरभराटी हो. आणि इकडे मात्र सगळं काही मिळालं. पण इकडे काय म्हणतायत साधू, तुमचा गाव ओस पडो, तुमचा गाव ओस पडो. त्यांना बोलताना काही विशेष वाटलं नाही, ते सहज बोलून गेले. सहज म्हणजे काय, त्यांना बोलायचंच होतं त्याप्रमाणे ते बोलून गेले. पण साधक इकडे जे होते ते विचार करायला लागले ना, त्यांच्या बरोबर असलेली मंडळी. जिथे काही मिळालं नाही बाबा त्यांना म्हणतात तुमच्या गावात तुमची भरभराटी हो, आणि जिथे सगळं काही मिळालं त्यांना म्हणतात तुमचं गाव ओस पडो. यांच्या मनामध्ये विचार चालू झाला, आपले महाराज असे बोललेच का, साधू असे बोललेच का. आणि म्हणून राहवतच नाही. म्हणून त्या साधकांनी विचारलं, महाराज विचारू का. महाराज म्हणतात, तुम्हाला विचाराच्या आधीच सांगतो ना, तुमच्या मनातला प्रश्न काय येतो. ज्या ठिकाणी म्हणे आपल्याला काही मिळालं नाही त्या ठिकाणी तुम्ही म्हणताय भरभराटी हो, तुमच्या गावातच तुमची भरभराटी हो. आणि ज्या ठिकाणी सगळं काही मिळालं तिथे म्हणताय तुम्ही तुमचा गाव ओसं पडो. महाराज का बरं असं. त्यावेळेला ते साधू म्हणतायत, त्यावेळेला ते महाराज म्हणतायत, काय माहितीये का, वाईट कर्म करणारी माणसं, ऐका, वाईट वागणारी माणसं आणि वाईट विचाराने चालणारी वागणारी माणसं गावाच्या काय घराच्या बाहेर नाही पडतील तेच बरं. ज्या गावात जातील तो गाव नासवतील आणि ज्या घरात जातील त्या घरातल्यांना नासवतील. खरं आहे की खोटं आहे. म्हणून काही आपल्या वरिष्ठ माणसं आपल्या गावातले विचार करतायत, आमचे रायत्या गावामध्ये पूर्वी काय म्हणतायत,
काय म्हणतायत, पूर्वी आमच्या गावामध्ये बोटावर मोजणारी माणसं व्यसनी होती. बाबा खरं आहे की गोट आहे? रायता गावातल्या मंडळींना विचारतो मी, खरं आहे की गोट आहे? बोटावर मोजणारी माणसं व्यसन करायची. कधीतरी अशी 4-5 माणसं बसली आणि त्यांच्या मनात विचार आला तर ते बोलायचे, अमुक एक, तमुक एक, तो एक, हा एक नाही हो एक. बरोबर आहे की नाही? आता पहिले काय 5-10 होती, आता 5-10 नाही, आता 5-25 पण नाही, शेकड्यावरी झाले असतील तरुण पोरं जर पकडली तर. काय समजतंय का? 5 किलो तूप आहे बरं का, 5 किलो तूप आहे, त्याच्यामध्ये जर समजा एक झाकण रॉकेलचं टाकलं, संख्या तुपाची जास्त आहे का रॉकेलची? मग कोणाचं कोणाला वास यायला पाहिजे? तुपाचा वास रॉकेलला नाहीत, रॉकेलचा वास अख्ख्या तुपाला येतंय. तसंच आहे. व्यसनिक कमी होते पण ऑटोमॅटिक वाढले. कसे? जे त्यांच्या जोडीला बसले ना ते आपोआप झाले ना त्यांच्यासारखे. म्हणून ते गावाच्या काय घराच्या पण बाहेर नाही पडतील तर बरं आहे. म्हणून साधू म्हणतात तुमच्या गावातच तुमची भरभराटी हो, तुम्ही गावाच्या बाहेरच पडू नका. कारण जिथं जायल तिथं हल्दीना भांडण करणार. काय? जे तुमच्या जोडीला बसतील त्यांना तुमच्यासारखे करणार. मग त्यापेक्षा गावाच्या काय घराच्या बाहेर नका पडू ना, तेच बरं आहे ना. पण ज्या गावात आध्यात्मिक विचाराची माणसं होती त्या गावकऱ्यांकडे बघितल्यानंतर, त्या ग्रामस्थांकडे बघितल्यानंतर महाराज म्हणतात तुमचा गाव ओस पडो का? रायत्यावाले तुम्ही गोविलीला जा, इकडे कांब्याला जा, तिकडे बिसोलला जा, इकडे मानेवलीला जा, तिकडे पिंगलोलीला जा. पण जिथे जायाल ना तिथे तुमच्या गावाप्रमाणे ज्या पद्धतीने 7-8 दिवस या ठिकाणी हरिनाम सोहळा आयोजित केला जातो की नाही, त्या ठिकाणी धर्माचं कार्य कशा प्रकारे होईल त्यासाठी प्रयत्न करा. म्हणून गाव ओस पडला तरी चालेल पण धार्मिक विचाराची माणसं चालत राहिली पाहिजे. धर्माचं कार्य वाढवायचंय ना आपल्याला, धर्माचं कार्य घडवायचं आहे ना. मग त्यासाठी एकत्र बसून चालेल का? गेलो पाहिजे आपण, फिरत राहिलो पाहिजे. का? कार्य आपलं ते आहे, जगद्गुरु तुकोबांनी आपल्याला दिलेलं आहे, माऊली ज्ञानोबांनी आपल्याला दिलेलं आहे. आणि आपण ते कार्य आता काय केलं पाहिजे, पुढच्या पिढीला दिलं पाहिजे. आता साधं उदाहरण आहे बघा, सोपं आहे अतिशय, तुम्हा आम्हाला पटेल असं उदाहरण आहे बघा. माऊलींनी कार्य केलेले 700-750 वर्ष झाली ज्ञानेश्वरीला, बरोबर आहे की नाही? गाथेला 350-400 वर्ष झाली, बरोबर आहे की नाही? 400 वर्ष झाली गाथेला. ज्ञानेश्वरीला 700-750 वर्ष झाली, गाथेला जवळजवळ 400 वर्ष झाली. मग ही ज्ञानेश्वरी, ही गाथा, हे संतांचे विचार आपल्या पूर्वजांनी सांभाळले म्हणून आपल्यापर्यंत आले ना, बरोबर आहे की नाही? आपल्या पूर्वजांनी सांभाळले म्हणून आपल्यापर्यंत आले. नाही तर ज्ञानेश्वरी काय ही आपल्याला माहिती नसती, गाथा काय ही आपल्याला माहिती नसती. आता दुसरं, माझ्यापेक्षा तुम्ही खूप वयाने पण मोठे आहात आणि ज्ञानाने पण मोठे आहात. माझ्या वडिलांपेक्षा नाही, माझ्या आजोबांच्या वयाची माणसं या ठिकाणी मला पाहायला भेटतात, बरं का? आजोबांच्या वयाची माणसं तुम्ही असाल काही या ठिकाणी. तुमच्यासारख्या वयस्कर वयोवृद्ध माणसांनी ही गाथा, ही गीता, ही ज्ञानेश्वरी सांभाळली, वाचली, म्हणून आमच्या तरुणांच्या हातात आली की नाही? म्हणून आमच्या तरुणांच्या हातात आली की नाही? मग हे आम्ही आज जाणलं पाहिजे. आमचं कर्तव्य काय आहे? जे विचार तुम्ही आम्हाला दिलेत ना ते विचार आम्ही पुढच्या पिढीला देता आलं पाहिजे. म्हणून ज्याच्याकडे आध्यात्मिक विचार आहेत त्यांनी थांबू नये, त्यांनी एका जागेवर बसू नये, त्यांनी चालत राहावं, फिरत राहावं. जे संतांचे विचार आहेत ते देत राहावं, त्याचा प्रचार करत राहावा. आणि म्हणून खऱ्या अर्थानं त्याचसाठी हा अट्टास आपला चालू आहे. रावणाचा वध जर आपल्याला करायचा आहे ना, तर पूर्वी रावण व्यक्ती रूपाने बाहेर होता, आता विचारांच्या रूपाने आत आहे, कर्माच्या रूपाने आत आहे, गुणांच्या रूपाने आत आहे. त्याला मारायचं आहे.
त्याचा वध करायचा, अर्थात त्या विचारांचा वध करायचा आहे, त्या कर्माचा वध करायचा आहे. मग त्यासाठी आता शस्त्राची गरज नाही, आता शास्त्राची गरज आहे. शस्त्राची का शास्त्राची? शास्त्राची गरज आहे ना. ते शास्त्र आम्हाला गाथेच्या रूपाने जगद्गुरु तुकोबांनी दिलंय, ज्ञानेश्वरीच्या रूपाने आम्हाला माऊली ज्ञानोबांनी दिलंय. हे शास्त्र आम्हाला वाचता आलं पाहिजे, त्याप्रमाणे कार्य करता आलं पाहिजे. आणि त्याप्रमाणे कार्य जर घडलं तर निश्चित आमच्याकडून परमार्थ घडेल, आमच्याकडून भक्ती घडेल, आम्हाला देव काय ते कळेल, आम्हाला भगवंत काय ब्रह्म काय त्याची जाणीव झाल्याशिवाय राहणार नाही. आणि एकदा आमच्या मनामध्ये परिवर्तन झालं ना की रामराज्य आलंच समजा. म्हणून त्यासाठी महत्वाचं काय माहितीये का, आमच्याकडून नामस्मरण घडलं पाहिजे. नामामध्ये किती महत्व आहे. वाल्याचा वाल्मिक करण्याचं सामर्थ्य नामात आहे, पाषाण तारण्याचं सामर्थ्य नामामध्ये आहे. तुम्ही आम्ही सहज तरलो जाऊ, फक्त नम्रतेने परमार्थ करता आला पाहिजे. अभिमान बाजूला ठेवा, अहंकार बाजूला ठेवा, हेवे दावे बाजूला ठेवा, गट तट परमार्थात नको, बरं का. वाद विवाद परमार्थात नको, ते बाजूला ठेवा. आम्हाला जर देवाचं धर्माचं कार्य जर करायचं आहे तर जगद्गुरु तुकोबांकडे बघा, माऊली ज्ञानोबांकडे बघा, शांती ब्रह्मनाथ महाराजांकडे बघा आणि त्याप्रमाणे आपण वागायला जगायला शिका, तर तो परमार्थ घडेल, अन्यथा नाही. तर ती भक्ती घडेल, अन्यथा नाही. जगद्गुरु तुकोबांनी, माऊली ज्ञानोबांनी, शांती ब्रह्मनाथ महाराजांनी, आदी करून संत सर्वच संतांनी वरच्या अंगाला महत्व दिलंच नाही हो. ज्या सलोकतेला आम्ही भुकलेलो आहेत की नाही, कोणतरी आम्हाला मोठं म्हणावं मोठेपणासाठी, ज्या गोष्टींना आम्ही भुकलेलो आहेत ना, या गोष्टींना भीक नाही घातली त्यांनी, जवळ स्पर्श पण नाही करू दिलं का. उलट जगद्गुरु तुकोबा म्हणतात, लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा. कुठलंही कार्य बघा तुम्ही, जिथं तुम्ही मोठेपणा घ्यायला जायल ना, ऐरावत रत्न थोर त्याची अंकुशाचा मार, त्याची अंकुशाचा मार. म्हणून जेवढं लहानाहून, तुका म्हणे व्हावे लहानाहून लहान, जेवढं लहानाहून लहान होऊन आम्हाला परमार्थ करता येईल ना, तेवढं लहानाहून लहान होता आलं पाहिजे. अर्थात नम्रतेने परमार्थ करता आला पाहिजे. त्या हनुमंतरायांकडे बघा ना, श्रीराम प्रभूंचं कार्य करण्यासाठी दोन्ही हात जोडून, नम्रता किती ती, किती नम्रता. एवढे सगळे करूनही मी केलंच नाही काय, कुठे आहेत का, दिसतात का तुम्हाला मी केलं म्हणून, मी हे सगळं काही नाही नाही नाही, अजिबात नाही. तो मी आम्हाला आडवा येतोय, तो मी आमच्या अंतःकरणामध्ये निर्माण होतोय आणि मग परमार्थापासून आम्ही बाजूला जातोय. म्हणून भगवंत म्हणतात अखंड नामस्मरण केलं, संत म्हणतात अखंड नामस्मरण जर आमच्याकडून घडलं तर निश्चित देवाची ओळख आम्हाला झाल्याशिवाय राहणार नाही, त्या पांडुरंग परमात्म्याची ओळख आम्हाला झाल्याशिवाय राहणार नाही. काळ वेळ नाम उच्चारिता नाही, दोन्ही पक्ष पाही उद्धरती. नामस्मरण करायचं आहे ना, कधीपासून सुरुवात करायची, जेव्हा जाणीव झाली तेव्हापासून. अमावस्या का पौर्णिमा बघू नका, शुभ दिवस आहे का अशुभ दिवस आहे, नाम उच्चार करण्यासाठी दिवस बघू नका. काळ वेळ नाम उच्चारिता नाही. शुक्ल पक्ष आहे का कृष्ण पक्ष आहे, उत्तरायण आहे का दक्षिणायण आहे, काही बघू नका नामस्मरणासाठी. नक्षत्र कोणता आहे ना, कर्ण कोणता आहे ना, योग कोणता आहे ना, काही आवश्यकता नाही. कुठली तिथी आहे, कोणत्याही तिथीला चालतंय नाम. काय नाम घेता न लगे मोल, जगद्गुरु तुकोबा म्हणतात. नाम मंत्र नाही खोल, दोची अक्षरांचे काम, उच्चारावे राम राम. आम्ही अखंड भगवंताचं नामचिंतन केलं पाहिजे. उच्चारावे राम राम. राम नाही काय, राम म्हटल्यानंतर आमच्या मुखातून तोंडातून हवा बाहेर पडते. अर्थात अहो त्यासाठीच तर हा परमार्थ आहे ना, त्यासाठीच तर आमचा 8 तास आहे ना. आमच्या अंतरीचे दोष बाहेर गेले पाहिजेत, परत येऊ नये म्हणून मोह आहे, परत त्यांनी प्रवेश करू नये म्हणून मोह आहे. तोंड मिटलं जात आहे. आमच्या डोळ्यातून आम्हाला राम पाहता आला पाहिजे, आमच्या कानातून आम्हाला राम ऐकता आला पाहिजे, आमच्या मुखातून राम गाता आला पाहिजे. राम गावा राम द्यावा, राम जीवींचा विसावा.
होईल ना, का नाही होणार? फक्त अभिमान बाजूला सारा, अहंकार बाजूला सारा, निश्चित त्या देवाची प्राप्ती, त्या देवाचं स्मरण, त्या देवाचं नामस्मरण आमच्याकडून